नमस्कार, मी गौरी सारंग. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. अथांग, अफाट, अद्भुत, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत. निसर्गाची अजब रूप आणि विज्ञानानं ओलांडलेली क्षितिज, मानवी प्रगतीची न संपणारी झेप. आपण अशा युगात आहोत जिथं कल्पनेला मिळते सत्याची जोड. स्क्रीनवरच्या एका क्लिकच्या पलीकडे बरंच काही घडतंय. या अथांग विश्वातल्या गुपितांचा छडा लावण्यासाठी आणि निसर्गाची किमया जवळून अनुभवण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. चला तर मग सुरू करूयात एक असा प्रवास ज्याचं नाव आहे विश्वसंचार. रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश ऐकायला थोडं अजब वाटतंय ना, पण आता हे प्रत्यक्षात येणार आहे. होय, कॅलिफोर्नियातील रिफ्लेक्ट ऑर्बिटल ही स्टार्टअप कंपनी एक विस्मयकारक क्रांती घडवून आणते. बघूयात. रात्रीच्या अंधारातही आता दिवसासारखा प्रकाश मिळणार असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे शक्य करून दाखवलंय कॅलिफोर्नियाच्या रिफ्लेक्ट ऑर्बिटल या स्टार्टअप कंपनीनं. अंतराळात आरसे बसवून रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश पृथ्वीवर वळवण्याची एक क्रांतिकारी ही योजना या कंपनीनं आखली आहे. कंपनी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत विशालकाय परावर्तक आरसे असलेले उपग्रह तैनात करणार आहे. हे आरसे अंतराळात सूर्यप्रकाश पकडतील आणि तो पृथ्वीवरील विशिष्ट भागांकडे वळवतील. सुरुवातीचा 60 फूट रुंदीचा हा आरसा सुमारे 3 मैल क्षेत्राला प्रकाशित करेल. हा प्रकाश जमिनीवरून पाहताना एखाद्या सुपरमून सारखा किंवा पौर्णिमेच्या प्रकाशासारखा दिसेल. ही सेवा मोफत नसेल. रात्रीचा सूर्यप्रकाश हवा असल्यास तासाला अंदाजे $5,000 म्हणजेच सुमारे 4.6 लाख रुपये मोजावे लागतील. श्रीमंत व्यक्तींचे खास कार्यक्रम किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी ही सेवा वरदान ठरू शकते. 2030 पर्यंत असे 5,000 उपग्रह अवकाशामध्ये सोडण्याचा कंपनीचा मानस आहे. थोडक्यात काय तर आता सूर्य मावळला तरी त्याचा प्रकाश मात्र ऑन डिमांड उपलब्ध असेल. विज्ञानाची ही झेप पाहून जग थक्क झालंय. मानवाचा उगम आणि आपल्या पूर्वजांचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला या प्रश्नाचं उत्तर देणारा एक नवा आणि खळबळजनक खुलासा समोर आलाय. कारण वैज्ञानिकांना इजिप्तच्या वाळवंटात अशा काही खुणा सापडलेल्या आहेत ज्या 18 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या इतिहासाकडे बोट दाखवतायत. उत्तर आफ्रिकेमध्ये सापडलेल्या एका अनोख्या वानराच्या जीवाश्मामुळे आधुनिक वानरांच्या उगमाबाबतचे जुने नवे दावे आता मोडीत निघण्याची शक्यता आहे. पाहूयात. माणूस कुठून आला हा प्रश्न जुनाच, पण उत्तरं मात्र बदलतायत. आतापर्यंत आपण मानत होतो की पूर्व आफ्रिका हीच आपली जन्मभूमी, पण निसर्गाच्या पोटात दडलेली रहस्य काही वेगळंच सांगतायत. इजिप्तमध्ये सापडलेल्या या जीवाश्मानं वैज्ञानिकांना नवी दिशा दिली आहे. इजिप्तच्या मातीत दडलेला 18 दशलक्ष वर्षांचा समोर आलेला इतिहास, वाळवंटाच्या वाळूखाली दडलेला वानराचा एक छोटासा जबडा आणि काही झिजलेले दात, त्याला मासरीपिथेकस मोग्रायन्सिस असं नाव देण्यात आलंय. हे जीवाश्म महान वानर आणि गिबन्स यांच्या विभाजनाच्या अगदी आधीच्या काळातील असल्याचं स्पष्ट झालंय. वानरांचा विकास प्रामुख्यानं पूर्व आफ्रिकेत झाला असा समज शास्त्रज्ञांचा होता. मात्र या शोधामुळे या सिद्धांताला छेद मिळालाय. हे केवळ अवशेष नाहीयेत, तर मानवी इतिहासाला कलाटणी देणारा पुरावा आहे. पुढची बातमी रंजक आहे. राजघराण्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला की त्यांच्यासोबत त्यांच्या सेवकांना आणि कुटुंबियांना सुद्धा जिवंत गाडलं जायचं. होय, हे खरंय. दक्षिण कोरियातील ग्योंगसान येथील थडग्यांमध्ये सापडलेल्या सांगाड्यांनी 1500 वर्षांपूर्वीच्या एका भयावह परंपरेची साक्ष दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटानं केलेल्या DNA तपासणीत नेमकं काय आढळलंय पाहूयात. इतिहासाच्या पानात काही अशीही सत्य दडलेली असतात जी वाचून काळजाचा ठोका चुकतो. काही संस्कृती त्यांच्या कलेसाठी ओळखल्या जातात, तर काही त्यांच्या गूढ परंपरांसाठी. सुमारे 1500 वर्षांपूर्वीचा दक्षिण कोरिया आज झगमगाटासाठी ओळखला जाणारा हा देश तेव्हा एका वेगळ्याच सामाजिक रचनेमध्ये जगत होता. 3 किंगडम्स कालखंडात इथे एक प्रथा अस्तित्वात होती. सुनजांग, जेव्हा एखाद्या राजघराण्यातील किंवा उच्चभ्रू व्यक्तीचा मृत्यू व्हायचा तेव्हा त्या व्यक्तीचा प्रवास एकटा नसायचा. जिथे केवळ सेवक किंवा आश्रितच नाही तर संपूर्ण कुटुंबियांचा बळी दिला जात असे. मृत्यू हा शेवट नाही तर दुसऱ्या प्रवासाची सुरुवात आहे असं मानणाऱ्या या काळात मृतांच्या सन्मानार्थ त्यांच्या प्रियजनांना जिवंत गाडलं जाई.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सायन्स ॲडव्हान्सेस नियतकालिकेनं या धक्कादायक सत्यावर शिक्कामोर्तब केलंय. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी ग्योंगसान येथील किमडांग जोयोंग दफनभूमीतील 78 सांगाड्यांची डीएनए चाचणी केली. डीएनए विश्लेषणात मृतांमध्ये आई वडील, मुलं आणि भावंड असे जवळचे नातेसंबंध आढळलेत. त्या काळात रक्ताच्या नातेवाईकांमध्ये अगदी चुलत भावांमध्येही विवाह करण्याची प्रथा अस्तित्वात असल्याचे पुरावे संशोधनातून मिळालेत. या शोधामुळे प्राचीन कोरियातील सामाजिक संरचना आणि क्रूर प्रथांवर नवा प्रकाश पडलाय. अंतराळातील गुपितं उलगडणाऱ्या जेम्स वेब टेलिस्कोपनं आता एक खळबळजनक शोध लावलेला आहे. खगोलशास्त्रज्ञांना अवकाशामध्ये 3 आकाशगंगांची एक अतिशय दुर्मिळ ही प्रणाली सापडलेली आहे, ज्याला द स्टिंगरे असं नाव देण्यात आलेलं आहे. पाहूयात. ब्रह्मांड हे एक न उलगडणारं कोडं. जितकं उलगडावं तितकंच ते अधिकच गडद होत जातं. वॉशिंग्टनच्या शास्त्रज्ञांनी आता या काळोखात एक नवा प्रकाश शोधलाय. जेव्हा आपलं हे अफाट विश्व 110 कोटी वर्ष जुनं होतं तेव्हाची ही कथा. वॉशिंग्टनच्या शास्त्रज्ञांनी 3 आकाशगंगांची एक मनोरंजक साखळी शोधली आहे. शास्त्रज्ञांनी या त्रिकुटाला नाव दिलंय द स्टिंगरे. या शोधामुळे विश्वातील सर्वात मोठं रहस्य असलेल्या लिटल रेड डॉट्स बाबत महत्वाचा उलगडा झालाय. पूर्वी वाटायचं हे केवळ ब्लॅक होल्स आहेत किंवा महाकाय तारे, पण आता समजलंय हे तर विश्वाच्या जन्माचे साक्षीदार आहेत. होय, सेंट मेरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पाहिलंय की एक आकाशगंगा चक्क ट्रान्झिशनल लिटल रेड डॉट मध्ये बदलतेय. जेव्हा या तिघींची परस्परांशी टक्कर झाली तेव्हा विश्वाच्या इतिहासातील एक नवं पान उलटलं गेलं. हे सगळं आपण पाहू शकलोय कारण आपल्याकडे जेम्स वेब टेलिस्कोप आहे, ज्यानं काळाच्या पडद्याआड डोकावून हा डेटा गोळा केलाय. जीवनाचा प्रवाह जसा अखंड आहे तसाच विश्वाचा हा शोधही कधीच न थांबणार आहे.